नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. माधुरी हत्तीनीच्या मुद्द्यावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता. 13 सप्टेंबरची डेडलाईन. राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा. जयसिंगपूर नांदणी तालुका शिरोळ येथील मठातील माधुरी हत्तीनीला गुजरातच्या वनतरा येथे नेऊन 1 वर्ष झालं. सर्वोच्च न्यायालय, हाय पॉवर कमिटी आणि वनतरा प्रशासनाने माधुरी हत्तीनीला नांदणी मठामध्ये परत करण्याचा निर्णय देऊ नये. केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे हत्ती पाठवण्यास विलंब होत आहे. या विलंबाच्या निषेधार्थ आणि माधुरीच्या तातडीनं घर वापसीसाठी नांदणी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 13 सप्टेंबरपर्यंत माधुरीची घर वापसी न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन जाब विचारणार आणि त्यानंतर मुंबईत मोर्चाची घोषणा करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. माधुरी हत्तीनीच्या आगमनाला होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून नांदणी निषेधिका येथे माता चक्रेश्वरी देवीची महाआरती करून जनसंकल्पाची सुरुवात करण्यात आली. हे लाक्षणिक उपोषण आज सकाळी 7 पर्यंत चालू राहिले. भाविकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की वनतरा प्रशासनाकडून नांदणी या ठिकाणी हत्तीच्या देखभालीसाठी सर्व अद्ययावत सोयी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत. आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असतानाही केवळ तज्ज्ञ समितीच्या अंतिम अहवालाअभावी माधुरी हत्तीन येण्यास विलंब लागत आहे, जो जैन समाज आणि स्थानिक जनतेच्या भावनांशी खेळ आहे. 13 सप्टेंबरला नांदणी येथे प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांच्या 100व्या चातुर्मास निमित्ताने 71वी ऐतिहासिक पुण्यतिथी होणार आहे. या महोत्सवासाठी सांगली, कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकातून जवळपास 30 लाख भाविक उपस्थित राहणार आहेत.